राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज सुरुवात होईल। कॅबिनेट बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पार पडेल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होईल। आज आणि उद्यामध्ये कर्जमाफीची रक्कम खात्यावरती जमा केली जाईल अशी माहिती मिळते आहे। त्याचबरोबर जसजशी ई-केवायसी पूर्ण होईल तसतशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार आहे। आणि दरम्यान यावरती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। स्वतः सहकार मंत्री आपल्या सोबत आहेत। अतिशय महत्त्वाचा दिवस आज शेतकऱ्यांसाठी आहे सर, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय? अशी माहिती मिळाली की आजपासूनच खात्यावर पैसे जायला सुरुवात होईल। नमस्कार। बरोबर आहे, आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होऊ लागला आहे। आज आम्हाला करायचं होतं, पण महायुतीकडून जर काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होती, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। मग त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर जे होणार होतं असं आमचं प्लॅनिंग होतं, पण ते होईल वाटत नाही मला। 2 काही सुरुवातीच्या टप्प्यातले किंवा काही तात्पुरती नावं तुम्ही काही जाहीर करताय का? काही डेटा तुम्ही आज देताय का? आज काही करणारच नाही। आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येणार नाहीत? नाही, 2 दिवस लागतील। समजा आज झालं तर उद्याही करू शकतो। काय त्या दिवशी मी काय बोललो तुम्हाला की केंद्राकडून आम्हाला यादी भेटली नाही, सेम प्रोसेस तशीच आहे। त्याच्यावर अपलोड केलेला आहे, तिथून थोडासा डेटा आम्हाला परफेक्ट मिळाला गेला आहे। काय त्याच्यामुळं आजच्या दिवस मला वाटत नाही होईल म्हणून। समजा झालं तर आज बी करू शकतो आम्ही।